Hello, good morning. Now, today we see problem number 2 of the journal. So, what is the question? Journalize the following transactions in the books of Sanket stores for the month of August 2020. So, now these are the transactions: started business, then sold goods, deposited into bank, rent paid, received cash, received interest, purchased goods, purchased machinery, withdrawn cash for personal use. So here these are the transactions which are given in this example. So we have to prepare the journal. Before starting the journal, I want to give some instructions. Now, second unit test it is started from tomorrow. So all subjects are there for exam, and MCQs will be asked of 25 marks. One question carries 1 mark. So you have to complete within the time, and after the time link will be closed. So you have to prepare for that exam, and on the same day you will receive another question paper for 25 marks that you have to solve at home, and when college reopens you have to submit that answer sheet. आज आपण जर्नलचा दुसरा प्रॉब्लेम बघायचा आहे. या ट्रान्झॅक्शनमध्ये साधारण 1 ते 10 व्यवहार झालेले आहेत ते दिलेले आहेत आणि त्याचे आपण जर्नल बनवायचं आहे. तर जर्नल सुरू करायच्या अगोदर काही सूचना द्यायच्या आहेत तुम्हाला. उद्यापासून तुमची युनिट टेस्ट सुरू होते, युनिट टेस्ट 2. त्याचं पोर्शन सांगितलेलं आहे. इकॉनॉमिक्सचे पहिले 4 चॅप्टर्स आहेत आणि अकाउंटचे पोर्शन आम्ही ग्रुपवर टाकलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही बघा आणि त्याची तयारी करा. तर 25 मार्काचे क्वेश्चन्स आहेत व एका क्वेश्चनला 1 मार्क आहे. इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये म्हणाल तर तुमचं डीप रिडिंग पाहिजे. तुमचे टेक्स्ट आहेत ते पुन्हा पुन्हा वाचा आणि मग त्याची तयारी करा. ओपन बुक टेस्ट असं दुसरं टेस्टचं नाव आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि जेव्हा कॉलेज सुरू होईल परत 1 तारखेनंतर तेव्हा तुम्ही ते सबमिट करायचे आहेत. आणि आता 31 तारखेपर्यंत सुट्टी राहील. उद्यापासून परीक्षा सुरू होईल. 1 आठवडा परीक्षा होईल वेळापत्रकाप्रमाणे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 31 तारखेपर्यंत सुट्टी राहील आणि 1 तारखेपासून आपण पुन्हा एकदा नवीन जोमाने अभ्यास सुरू करायचा आहे. लेट वी स्टार्ट द प्रॉब्लेम. सो हिअर आय हॅव रिटन द ट्रान्झॅक्शन्स इन जर्नल फॉर द सेक ऑफ युअर अंडरस्टँडिंग. आता इथं तुम्हाला एवढे ट्रान्झॅक्शन आहेत. हे एवढे ट्रान्झॅक्शन एकदम बघून समजणार नाही म्हणून मी हे ट्रान्झॅक्शन इथं जर्नलमध्ये लिहिले आहेत. पण तुम्ही एक्झाममध्ये हे ट्रान्झॅक्शन लिहायचे नाही आहेत, फक्त एंट्री करायचे आहेत. डिरेक्टली यू हॅव टू एंटर द ट्रान्झॅक्शन, नॉट नेसेसरी टू राईट द ट्रान्झॅक्शन्स. फक्त तुम्हाला कळायला सोपं जावं आणि स्क्रीनवाल्यासारखे हवे लागते. त्याच्यामुळं हे ट्रान्झॅक्शन इथल्या इथं तुम्हाला समजतं म्हणून मी असं हे ट्रान्झॅक्शन परत एकदा लिहून घेतलेलं आहे. त्याच्या पाठीमागे तोच हेतू आहे. तर पहिलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला माहिती आहे. आता जर्नल आपण तयार करायचं असेल तर मी सांगितले तुम्हाला या अगोदर, तरी पण एकदा रिमाइंड करते की कुणाच्या बुकमध्ये आहे. संकेत स्टोअर्सच्या बुक्समध्ये आहे. मग इथं काय लिहायचं आहे, इन द बुक्स ऑफ संकेत स्टोअर्स. मग कुठले कॉलम आहेत बघा. डेट आहे, पर्टिक्युलर आहे, LF आहे, डेबिट अमाऊंट आहे, क्रेडिट अमाऊंट आहे. इथं LFचा कॉलम आपण काही लिहायचं नाही आहे. डेटमध्ये पहिल्यांदा इयर आणि मग नंतर मंथ आणि मग डेट असं या पद्धतीने इथं सुरुवातीला लिहायचं आहे इयर आणि मंथ. त्याच्यानंतर फक्त तुम्ही बघता आहात इथं की डेट्स फक्त टाकलेले आहेत. तर आता इथं हे ट्रान्झॅक्शन मी लिहून घेतले फॉर द सेक ऑफ अवर कन्व्हिनियन्स. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी सोयीसाठी मी ट्रान्झॅक्शन लिहून घेतले. हे ट्रान्झॅक्शन एक्झाममध्ये लिहायचं कारण नाही, फक्त
ही एंट्री तेवढी एक्झाममध्ये लिहायला हवी. तर आता बघा, पहिलं ट्रान्झॅक्शन काय आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹3 लाख. याच्यामध्ये 2 अकाउंट कुठले आहेत, पहिलं आहे कॅश अकाउंट आणि दुसरं आहे कॅपिटल अकाउंट. मग कॅश आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश याचा अर्थ कॅश बिझनेसमध्ये आली आणि आले की डेबिट, गेले की क्रेडिट, हे तुम्हाला मी सांगितलं आहे. मग आली म्हणून इथं काय केलं, डेबिट होणार हे अकाउंट, कॅश अकाउंट. आणि कॅपिटल हा पर्सनल अकाउंट आहे आणि तो नेहमी बिझनेसला कॅश देतो म्हणून तो काय झाला, गिवर आहे. मग गिवर आहे, पर्सनल अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट. पर्सनलचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. मग कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, गिवर आहे म्हणून कॅपिटल अकाउंट क्रेडिट केले. लिहिताना असं लिहायचं आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आणि ह्याचं डायरेक्शन इथं 3 लाख, डेबिटला 3 लाख आणि क्रेडिटला 3 लाख इथं लिहायचं आहे. तर इथं हे अमाऊंट थोडंसं ॲडजस्ट झाले नाही आहे, मी ॲडजस्ट करते. डेबिट कॉलमच्या पुढं डेबिट कॉलमच्या पुढं 3 लाख आणि क्रेडिट अकाउंटच्या पुढं 3 लाख. डेबिटच्या पुढं 3 लाख आणि क्रेडिटच्या पुढं 3 लाख असं हे अमाऊंट लिहायचं आहे. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹25,000. मग 2 अकाउंट कुठले, एक अकाउंट आहे कॅश आणि सोल्ड म्हणल्यावर दुसरं अकाउंट काय येणार, सेल्स. मग कॅश आणि सेल्स ॲक्च्युली अगोदर रिअल अकाउंट होतं सेल्स किंवा परचेसेस, पण आता ते नॉमिनलमध्ये इन्क्लूड केले. थोडासा बदल झालेला आहे त्याच्यात. मग नॉमिनल अकाउंटमध्ये तुम्हाला माहिती आहे की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. म्हणून इथं कॅश हे रिअल अकाउंट आहे, ते आले बिझनेसमध्ये आले म्हणून इथं डेबिट केले. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं ट्रान्झॅक्शन आहे पेड फॉर रेंट ₹5,000. आता इथं 2 पेड याचा अर्थ हे अकाउंट कॅशच्या संदर्भात आहे. तर कॅश पेड होते रेंटसाठी. मग रेंट आपण कसं देतो, पैशामध्ये देतो. म्हणून एक अकाउंट कुठलं झालं, कॅश, आणि दुसरं अकाउंट कुठलं झालं, रेंट. आता हा रेंट हा नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. मग इथं पेड आहे म्हणल्यावर हा एक्सपेन्स आणि रिसिव्ड असेल तर ते इन्कम असतं. पेड आहे म्हणल्यावर इथं एक्सपेन्स असतो. तर पेड रेंट याचा अर्थ रेंट हा एक्सपेन्स आहे आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑर एक्सपेन्सेस. म्हणून इथं रेंट अकाउंट हे काय केलेलं आहे, डेबिट केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे आणि पेड असल्यामुळं कॅश बिझनेसच्या बाहेर गेलेली आहे.
मग डेबिट आले की डेबिट, गेले की क्रेडिट, या रूलप्रमाणे इथं कॅश अकाउंट हे क्रेडिट होतं आहे. लिहिताना आपण कसं लिहितो, रेंट अकाउंट डॅश 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 डेबिट, DR म्हणजे डेबिट असं आहे, आणि क्रेडिटच्या अकाउंटच्या खाली टू कॅश अकाउंट असं लिहितो. मग इथं बिईंग रेंट पेड हे त्याचं काय झालं नॅरेशन, आणि अमाऊंट डेबिटच्या कॉलमसमोर 5,000, क्रेडिटच्या कॉलमसमोर 5,000. हे अमाऊंट लिहिताना थोडंसं इकडं तिकडं होतं आहे. त्याच्यानंतर आहे बघा तिसरा ट्रान्झॅक्शन आहे का चौथा, रिसिव्ड कॅश ऑफ ₹15,000 फ्रॉम प्रतीक्षा. आता इथं कॅश सरळ सरळ दिसते, म्हणजे एक अकाउंट काय झालं कॅश दिली कुणी प्रतीक्षाने. मग कॅश अकाउंट काय आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट असं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. मग आता रिसिव्ड याचा अर्थ हे कॅश आलेली आहे. जेव्हा जेव्हा रिसिव्ड होतं बघा कुठलंही इन्कम किंवा कुठल्याही पर्सनकडून कॅश रिसिव्ह होते तेव्हा कॅश अकाउंट हे नेहमी डेबिट होतं, कारण ते रिअल अकाउंट आहे. आणि रिअल अकाउंटचं रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून इथं कॅश आलेले आहे बिझनेसमध्ये म्हणून ते डेबिट होणार. आणि प्रतीक्षा हे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग प्रतीक्षाने दिलेला आहे आपल्याला म्हणून आपण त्याला रिसिव्ड झाले. रिसिव्ड फ्रॉम याचा अर्थ प्रतीक्षाने आपल्याला दिलेला आहे. मग दिलेला आहे म्हटल्यावर प्रतीक्षा काय झाली गिव्हर झाली. मग पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग अशा पद्धतीनं हे कॅश अकाउंट डेबिट झालेलं आपण ओळखले. ते आता आपण असं लिहायचं आहे, कॅश अकाउंट डेबिट टू प्रतीक्षा अकाउंट. म्हणजे प्रतीक्षा ही क्रेडिट आहे म्हणून त्याच्या पाठीमागं आपण टू लिहिले, म्हणून टू प्रतीक्षा अकाउंट. इथं बिईंग कॅश रिसिव्ड हे त्याचं काय झालं नॅरेशन झालं. त्याच्यानंतर आहे बघा रिसिव्ड इंटरेस्ट. थोडंसं अमाऊंट मी ॲडजस्ट करते. रिसिव्ड इंटरेस्ट आहे. आता रिसिव्ड इंटरेस्ट याच्यामध्ये इंटरेस्ट कशामध्ये मिळतं आपल्याला, इंटरेस्ट हे आपल्याला पैशामध्येच मिळतं नाही का. म्हणून इंटरेस्ट अकाउंट हे काय झाले नॉमिनल अकाउंट झाले. आणि दुसरं अकाउंट कुठलं येते कॅश अकाउंट येते. तर इथं एक अकाउंट आहे कॅश अकाउंट आणि दुसरं अकाउंट आहे इंटरेस्ट अकाउंट. मग कॅश हे रिअल अकाउंट आहे. आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट या रूलप्रमाणे कॅश आलेली आहे म्हणून ते आपण डेबिट केलेले आहे. आणि इंटरेस्ट हे रिसिव्ड आहे. जेव्हा जेव्हा रिसिव्ड आणि एखादं नॉमिनल अकाउंट असतं तेव्हा ते इन्कम असते बघा. रिसिव्ड रेंट, रिसिव्ड इंटरेस्ट, रिसिव्ड सॅलरी, रिसिव्ड कॅश फ्रॉम समबडी, हे काय रिसिव्ड आहे त्याचं पण नॉमिनल असेल ना तर ते इन्कम असतं. मग आता इथं रिसिव्ड झालेलं आहे त्यामुळे ते इन्कम आहे. आणि नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे एक्सपेन्सेस हे डेबिट होतात आणि इन्कम हे क्रेडिट होतात. म्हणून इथं कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट अशी आपण एंट्री केलेली आहे. अमाऊंटच्या कॉलममध्ये इथं 9,000, इथं 9,000 हे दोन अमाऊंट आहे तशी लिहिलेली आहे. आणि नॅरेशनमध्ये बिईंग या शब्दापासून सुरुवात करतो आपण नेहमी आणि ट्रान्झॅक्शनचा आधार घेऊन आपण नॅरेशन लिहायचं आहे. इथं आता बघा रिसिव्ड इंटरेस्ट आहे. इथं कसं लिहिलं आपण बिईंग इंटरेस्ट रिसिव्ड, म्हणजे अर्थ तो आला म्हणजे झालं. नॅरेशनला असं काही पर्टिक्युलर असं मेथड आहे असं काही भाग नाही आहे. तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता, फक्त ट्रान्झॅक्शनचं मिनिंग तिथं आलं पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा परचेस गुड्स. 22 तारीख आहे, 20 तारीख झाल्यानंतर 22 तारीख येते. 22 तारखेचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते आहे परचेस गुड्स फॉर ₹6,000. तर इथं आता दोन अकाउंट आहेत. पहिलं अकाउंट आहे परचेसेस आणि दुसरं अकाउंट आहे कॅश. इथं काहीही दिलेलं नाही आहे याचा अर्थ हा कॅश ट्रान्झॅक्शन आहे. इथं पार्टीचं नाव दिलं असतं आणि फॉर कॅश जर म्हटलं असतं तरी तो कॅश ट्रान्झॅक्शन झाला असता. इथं पार्टीचं नाव दिलेलं आहे आणि फॉर कॅश सांगितलेलं नाही, अशा वेळेस तो क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतो. तर आता इथं परचेस गुड्स ₹6,000 फॉर कॅश दिले का नाही, पण काय अंडरस्टूड असतं की हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे. मग पहिलं अकाउंट काय झालं आहे हे परचेसेसचं अकाउंट झालं आहे आणि दुसरं अकाउंट काय झालेलं आहे कॅश अकाउंट झालं आहे. मग परचेसेस जर नॉमिनल अकाउंट त्यांनी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिल्याप्रमाणे नॉमिनल अकाउंट जर असेल तर नॉमिनल परचेसेस करताना हा एक्सपेंडिचर आपण धरला जातो का एक्सपेन्स धरला जातो. आणि नॉमिनलमध्ये एक्सपेन्स नेहमी डेबिट होतात
आणि इन्कम्स नेहमी क्रेडिट होतात, त्या रूलप्रमाणे इथं परचेसेस अकाउंट डेबिट झालेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा परचेसेसचे ट्रान्झॅक्शन्स येतील तेव्हा तेव्हा ते नेहमी डेबिटच होतं, कारण जेव्हा आपण परचेस करतो तर तेव्हा आपण एक्सपेन्स करतो आणि एक्सपेन्स असल्यामुळे तो डेबिट आहे असं आपण लिहितो. अगोदर कसं होतं, परचेसेस अकाउंट हे रिअल अकाउंट समजलं जात होतं, पण त्यांनी आता चेंजेस केलेले आहेत आणि त्या जे ऑथेंटिकेटेड जे चेंजेस झालेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी टेक्स्टमध्ये आता बदल केलेत. पूर्वी परचेसेस अकाउंट हे रिअल होतं आणि असं पण रिअल म्हणलं ते बिझनेसमध्ये येतं म्हणून डेबिट होतं, आणि नॉमिनल अकाउंट दिलं तर ते नॉमिनल अकाउंट एक्सपेन्सेस आहे म्हणून डेबिट होतं. सो परचेसेस अकाउंट इज डेबिटेड आणि कॅश हे रिअल अकाउंट आहे. आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट, हे रूल तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. आता हे गेलेले आहे कॅश म्हणून हे क्रेडिट झालेलं आहे आणि या पद्धतीनं आपण परचेसेस अकाउंट डेबिट असं इथे लिहिलेलं आहे आणि टू कॅश अकाउंट हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे आता ही एंट्री कशी वाचायची, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बिईंग गुड्स परचेस्ड असं आपण आता इथं लिहू शकतो. तर अशा पद्धतीने या एंट्रीज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे बघा 25, डेट आहे 25मध्ये परचेस मशिनरी फॉर ₹16,000. मग इथं आता हा फरक लक्षात ठेवायचा. नुसतं परचेसेस गुड्स असतील तर त्यालाच फक्त आपण परचेसेस म्हणतो. असेट परचेस केलेलं असेल तर त्याला आपण परचेसेस म्हणत नाही. हा बेसिक डिफरन्स परचेसमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. तर जेव्हा जेव्हा आपण परचेसेस म्हणतो तेव्हा तेव्हा त्याचा काय अर्थ होतो की गुड्स परचेस केलेले आहेत. परचेस मशिनरी, परचेस कम्प्युटर, परचेस फर्निचर, परचेस बिल्डिंग, हे काय झाले, हे सगळे असेट्स झाले. आता असेट्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, असेट्स आर प्रॉपर्टीज. तर असेटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं असेट जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा असेट हे रिअल अकाउंट असतं आणि ते बिझनेसमध्ये येतं म्हणून आपण डेबिट करतो. आता इथं काय दोन अकाउंट कुठले झाले, एक मशिनरी झाली. मशिनरीसाठी आपण काय केले, कॅश पेड केले. किती, 16,000. मग इथं सुद्धा आता बघा नुसतं परचेस मशिनरी फॉर 16,000 म्हणले, काही पार्टीचं नाव दिलं नाही, ऑन क्रेडिट सांगितलं नाही, ऑन कॅश सांगितलं नाही, तरीसुद्धा हा कॅश ट्रान्झॅक्शन आहे असं गृहीत धरलं जातं. सो परचेस मशिनरी फॉर असा अमाऊंट दिलेला असेल तो कॅश ट्रान्झॅक्शन असतो. आणि समजा एखाद्या पार्टीचं नाव दिले परचेस मशिनरी फॉर मिस्टर ए, तर त्यावेळेस ते क्रेडिटला असतं. मग क्रेडिटच्या वेळेस कॅश अकाउंटचा संबंध येत नाही, त्या पार्टीचा संबंध येतो. ते जेव्हा ट्रान्झॅक्शन येईल तेव्हा आपण बघू. सध्या तरी हे ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन आहे. मग इथं दोन अकाउंट कुठले, मशिनरी आणि दुसरं कॅश. आता दोन्ही रिअल आहेत बघा, आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट. मग आता रिअल असल्यामुळं आलं काय, मशिनरी, म्हणून मशिनरी काय, डेबिट. गेलं काय, कॅश, म्हणून कॅश काय, क्रेडिट. अशा पद्धतीनं आपण एकदा ठरवलं. आता मशिनरी अकाउंट हे डेबिट करायचं आहे आणि कॅश अकाउंट हे क्रेडिट करायचं आहे. मग ते फक्त जे मान्यताप्राप्त मेथड आहे त्या मेथडने इथं आपण हे लिहायचं आहे, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि नॅरेशन बिईंग मशिनरी परचेस्ड. तर अशा पद्धतीनं हे हळूहळू विचार करून लिहायचं आहे. एकदा तुम्हाला सवय झाली की तुम्हाला पटपट येऊन जातील एंट्री, पटपट करायला येतील. आता हे कसं आहे बघा, अकाउंटिंग हे स्किल आहे आणि स्किल नेहमी प्रॅक्टिस रिक्वायर्ड असतं. स्किलला नेहमी प्रॅक्टिस लागते. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला अगदी भराभरा ते एंट्रीज करता येतील. आपण आपले जे एंट्रीज तयार करायचे आपण आपले सोडवायचे, हे एक खूप उत्तम उपाय आहे. म्हणजे तुम्हाला परफेक्शन पाहिजे असेल तर. कारण आपण जेव्हा ट्रान्झॅक्शन तयार करतो तेव्हा आपण विचार करतो की डेबिट कुठलं अकाउंट द्यायचं, क्रेडिट कुठलं द्यायचं, आणि मग हळूहळू ते आपल्याला लक्षात यायला लागतं आणि आपण आपले ट्रान्झॅक्शन करून आपण आपले सोडवायचे. किती तुम्हाला जितके आवडतात तितकी सोडवायचे, 10 सोडा, 20 सोडा, 25 सोडा, तुमचे तुम्ही तयार करा आणि सोडा. आता पुस्तकात तसं रेटमध्ये तुम्हाला माहिती दिलेली असतात बघा ट्रान्झॅक्शन. आम्ही तरी काय करतो तेच करतो ना, पुस्तकाचं ट्रान्झॅक्शन बघतो आणि आम्ही स्वतःच तयार करतो आणि मग ते तुम्हाला वेगळ्या फॉर्ममध्ये देतो. तुम्ही जर तसं केलं तर तुम्हाला ते जास्त प्रॅक्टिस होईल. आता बघा तुम्ही कुठलेही एखादं कला असेल तर त्याचं प्रॅक्टिस करता, डान्सिंग असू दे, सिंगिंग असू दे, इव्हन अगदी आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही बघता की तुम्ही टू व्हीलर जेव्हा शिकता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला म्हणजे वेळ लागतो किंवा कन्फ्युजन होतं सारखं.
कुठं स्पीड वाढवायचा, कुठं ब्रेक टाकायचा, थांबवायची कशी गाडी अचानकपणे, ट्रॅफिकमधून काढायची कशी गाडी, हे सगळं तुम्हाला सुरुवातीला खूप असं म्हणजे अवघड वाटतं. पण हळूहळू सवय झाली की तुम्ही अगदी सहजरित्या गाडी चालवता. कितीही ट्रॅफिक असलं तरी त्यातनं तुम्ही बाहेर काढता. त्या गाडीची तुम्हाला सवय होती, त्या स्पीड मेंटेन करायची सवय होती. त्याच पद्धतीने तुम्हाला ते कधी कधी तर मी बघते आता रस्त्याने मोबाईलसुद्धा बोलत बोलत गाडी चालवतात. पण हे अति झालं. तर हे असं नको करायला. पण हे मला सांगायचा उद्देश काय आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस केली तर तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होता. तसंच आहे हे अकाउंटिंगची की तुम्ही प्रॅक्टिस करा. 100 प्रॉब्लेम तुम्ही सोडवले पाहिजेत एका टॉपिकचे. मग तुम्ही कुठून कुठून कलेक्ट करा, नाहीतर स्वतः तयार करा. पण जेव्हा तुम्ही 100 प्रॉब्लेम सोडवाल तेव्हा कुठल्याही पद्धतीचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला येणार नाही असं होणार नाही. म्हणजे आता हे तर अगदी सुरुवातीला मी साधे ट्रान्झॅक्शन घेतले, हळूहळू ते कॉम्प्लिकेटेड होत जातं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला ते कन्फ्युजन व्हायला सुरुवात होते. त्याच्यापेक्षा आधीच तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर ते कन्फ्युजन होणार नाही. नाव लास्ट ट्रान्झॅक्शन इज ड्रॉइंग्स आहे. लास्ट ट्रान्झॅक्शन मी इथे लिहिलेलं आहे. विथड्रॉल कॅश फॉर पर्सनल यूज ₹10,000 हा आहे. आता जेव्हा जेव्हा आपण कॅश विथड्रॉल करतो बिझनेसमध्ये त्याला आपण कुठली कॉन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत, ड्रॉइंग्स. ड्रॉइंगचे डेफिनेशन काय आहे? गुड्स ऑर कॅश विच इज विथड्रॉन फॉर पर्सनल यूज फ्रॉम द बिझनेस, ही त्याची कॉन्सेप्ट आहे. ॲक्च्युली हे पर्सनल अकाउंट आहे. त्याच्यामुळं ड्रॉइंग हे रिसिव्हर असतं नेहमी, त्यामुळे ड्रॉइंग ऑलवेज डेबिटेड होतं बघा, ऑलवेज. म्हणजे कधीही पर्सनल यूज म्हणलं की अगदी 100% तुम्ही तिथे ड्रॉइंग्स न बघता न विचार करता लिहू शकता. कारण ड्रॉइंग हे पर्सनल आहे आणि ते रिसिव्हर आहे, त्यामुळे ते नेहमीच डेबिट होतं. त्यामुळे ड्रॉइंग अकाउंट डेबिट. काय काढले? पैसे काढले. पैसे काढलेले असेल तर कॅश, आणि गुड्स जर घेतलेले असतील तर ते गुड्स किंवा नाव काय असेल ते त्याचं, किंवा पर्चेसेस असं लिहितात बघा. आता या नवीन नियमाप्रमाणे पर्चेसेस लिहितात. सो इथं आता काय आहे, जेव्हा ते ट्रान्झॅक्शन येईल तेव्हा पुन्हा एकदा मी सांगेन किंवा तेव्हा पुन्हा एकदा आपण कन्फर्म करू नक्की काय आहे. तर इथं आता ड्रॉइंग अकाउंट डेबिट, कारण तो रिसिव्हर आहे, आणि कॅश अकाउंट ही बाहेर गेली त्या रूलप्रमाणे हे अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. तर अशा पद्धतीनं ते अकाउंट आपण टू कॅश असं लिहिणार आहोत. आणि ड्रॉइंग डेबिट झाले म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं लिहायचं आहे. आणि नॅरेशन आहे being cash withdrawn for personal use. हे त्याचं डायरेक्शन. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. अमाऊंट बरोबर डेबिटच्या ठिकाणी डेबिटची अमाऊंट लिहायची आणि क्रेडिटच्या ठिकाणी इथं क्रेडिटची अमाऊंट लिहायची. मी थोडं ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवते हे अमाऊंट. तर अशा पद्धतीने इथं तुम्ही हे ट्रान्झॅक्शन सॉल्व केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे जर्नल सोडवायचं आहे. आणि इथं आता प्रिकॉशन काय घ्यायचे आहे, डेट व्यवस्थित लिहायचे, नॅरेशन व्यवस्थित लिहायचे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्ही तिथे लाईन इथं ड्रॉ केली पाहिजे आणि ते व्यवस्थित सुव्यवस्थितपणे इथं तुम्ही ते प्रेझेंट करायचं आहे. प्रेझेंटेशन अकाउंटमध्ये प्रेझेंटेशनला पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रेझेंटेशन करणं हे महत्त्वाचं आहे. असं क्लीन पेपर दिसला आणि कुठल्याही प्रकारची खाडाखोड न करता हे ट्रान्झॅक्शन तुम्ही केले नीटली तर त्याचं इम्प्रेशन थोडंसं वेगळं राहतं. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्ही हे ट्रान्झॅक्शन लिहायचं नाही आहे. इथं तुम्हाला समजून सांगायला मला सोपं जावं किंवा तुम्हाला समजायला सोपं जावं या दृष्टीने हे ट्रान्झॅक्शन इथं लिहिलेले आहेत. आता जर बोर्ड असेल तर कसं होतं की म्हणजे ऑफलाईन असेल तर कसं होतं की आम्ही हे सगळे प्रॉब्लेम लिहून देतो आणि मुलं वहीत बघून मग ते जर्नल तयार करतात. इथं आता तो ड्रॉबॅक आपण या पद्धतीने थोडंसं दूर करायचं आहे. म्हणून मी स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹3 लाख आणि सगळे ट्रान्झॅक्शन अगोदर लिहून घेतले. म्हणजे इथल्या इथं तुम्हाला समजायला सोपं जातं. तर तुम्ही परीक्षेमध्ये हे लिहायचं कारण नाही. परीक्षेत हा फक्त तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. आणि ओपन बुक टेस्टमध्ये तुम्हाला जर्नल एक सोडायचं आहे आणि दुसरा अकाउंटिंग इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. तर पहिले 3 चॅप्टरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम विचारायला काही टॉपिकच नाही आहे. त्याच्यामुळे एक जर्नल घेतले आणि एक अकाउंटिंग इक्वेशन घेतले. तर ते तुम्ही अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे शिकवलेलं आहे. अगोदरचे व्हिडिओ बघून तुम्ही ते कसं अकाउंटिंग इक्वेशन सोडवायचं हे तुम्हाला पुष्कळ वेळ आहे. 31 तारखेपर्यंत तुम्ही
तर ते ओपन बुक टेस्ट तुम्ही 31 तारखेपर्यंत सॉल्व करू शकता. 2च प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीनं आज हे जर्नल 2 नंबरचं जर्नल म्हणजे प्रॉब्लेम नंबर 2 मी घेतला आहे. त्याच्या जानेवारी महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स घ्यायचे आहेत आणि म्हणजे ते हे एवढेच ट्रान्झॅक्शन नसतात, त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. त्याच्यानंतर कंबाईंड एंट्री आहे. आता सध्या मी तरी आणि अजून एक 2-3 प्रॉब्लेम सिंगल एंट्रीत घेणार आहे. मग ते कंबाईंड एंट्रीमध्ये कसं 2 अकाउंट डेबिट असतात किंवा 1 अकाउंट क्रेडिट असतं, कधी कधी 1 अकाउंट डेबिट असतं, दुसरं अकाउंट क्रेडिट असतं. तर असे व्हेरिएशनचे प्रॉब्लेम मी बरेच घेणार आहे. तर आज तरी एवढं पूर्ण झालेलं आहे आणि ते इनफ आहे असं मला वाटतं. तर tomorrow here that exam will be started. Then all the best and you just prepare for them for that subjects. So thank you very much. हां, आणि इकॉनॉमिक्सचं पण तुम्ही डीप रिडिंग करा, व्हिडिओज पुन्हा पुन्हा ऐका, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते चान्सेस मिळतील. कारण 25 क्वेश्चन्स हे मल्टिपल चॉईसचे पुस्तकाखाली नाही आहेत. त्याच्यामुळं विचार करायला लावणारे ते प्रश्न आहेत. त्यामुळं तुम्ही ते वेळेत सोडवायचे आणि वेळेत सोडवण्यासाठी तुम्हाला अगोदर त्याची तयारी असली पाहिजे. पुन्हा पुन्हा वाचल्यामुळं तुम्हाला त्यातलं मायनरसुद्धा गोष्टी तिथे लक्षात येते आणि म्हणून तुम्ही ते डीप रिडिंग करायचं आहे आणि सोडवायचं आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.